नमस्कार, आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजराची खीर बनवत आहोत। त्याच्यासाठी मी सगळं साहित्य घेतले। आता आपण बनवताना बघू काय काय साहित्य लागतं आणि त्याचं प्रमाण काय आहे ते। आता मी गॅस चालू करून कढई ठेवली त्याच्यात आणि थोडंसं त्याच्यात साजूक तूप टाकते मी। 4-5 चमचे मी साजूक तूप टाकलंय। आता आपण थोडंसं तूप गरम झालं की त्याच्यात ड्रायफ्रूट तळून घेऊ। ड्रायफ्रूट मी तळून घेतले। आता आपण याच्यात गाजराचा किस टाकू। गाजराचा किस आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे 5 मिनिटं। नुसतं तुपात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1-2-3 मिनिटं परतलं की याला थोडंसं झाकून बारीक गॅसवर आपल्याला झाकून ठेवायचे। मी थोडंसं 3-4 मिनिटं याला झाकून ठेवते, नंतर बघू याला आपण काय होतं ते। गाजर 3-4 मिनिटं वाफून झाले। आता बघूया आपण नरम झालं का। थोडंसं नरम झालंय हे गाजर। आता आपण याच्यात दूध टाकू। मी हे अर्धा लिटर दूध घेतलंय। आपण अर्धा लिटरची खीर करतो दुधाची। आता याला आपण असं छान उकळून देऊ। आता याला बराच वेळ आपल्याला जवळजवळ 10 मिनिटं आता उकळून द्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला जे साहित्य टाकायचं का आपण त्याच्यानंतर थोडीशी घट्ट झाली का खीर, मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात सगळं साहित्य टाकू। आता आपण 10 मिनिटं वाट बघूया। 10 मिनिटं झाले, आपली खीर उकळून आता घट्ट झाली आहे थोडीशी। आता आपण याच्यात सगळं साहित्य टाकूया। मी 1 वाटीभर खडीसाखर टाकते याच्यात। मी थोडीशी जाड खडीसाखर बारीक करून घेतली। साखरेऐवजी खडीसाखर टाकली मी, तुम्ही साखर पण वापरू शकता आपल्या आवडीनुसार। मी हे तळलेले ड्रायफ्रूट टाकते आता सगळे आणि मी थोडी सकाळच्या दुधाची साय काढून घेतलेली आहे 2-3 चमचे, ती साय पण टाकते। आता आपण सगळं हे साहित्य मिक्स करून घेऊ। घट्ट झाली आहे बघा, छान मस्त। आणि थोडीशी इलायची पावडर टाकू आपण याची। हे मी 1 चमचाभर कस्टर्ड पावडर घेतले, त्याच्यात मी थोडंसं दूध टाकून मिक्स करून घेते। म्हणजे एकदम जर आपण असंच जर टाकलं तर ते चांगलं मिक्स होत नाही, म्हणून आपल्याला थोडंसं दुधात मिक्स करून टाकायचं आहे। म्हणजे आपली खीर अजून थोडीशी घट्ट होती आणि टेस्ट पण छान येते। आपल्या मिल्क पावडरमुळं पण छान टेस्ट येते। आपल्याला याच्यात मिल्क पावडर पण टाकायचं आहे अजून। आता मी कस्टर्ड पावडर टाकून देते याच्यात आणि एक अर्धी वाटी मी याच्यात मिल्क पावडर टाकले। मिल्क पावडरमुळे आपल्या खीरीला खूप मस्त टेस्ट येते। मिल्क पावडर जर आपण नाही टाकलं तर आपण काय करायचं, थोडंसं जी खीर आहे का आपली ती जास्त वेळ उकळून द्यायची, म्हणजे अजून 5-10 मिनिटं जास्त उकळून द्यायची, म्हणजे ती थोडी घट्ट होती आणि टेस्ट पण छान येते। आता सगळं साहित्य टाकून झालं याच्यात। मी आता याला अजून 5-10 मिनिटं उकळून देते आणि नंतर मग बघू आपण किती घट्ट होती ती खीर उकळून। आता मस्त घट्ट झाली, ही पूर्ण खीर तयार झाली आपली। आता बघू शकता, मस्त अगदी हेल्दी आणि लवकर होणारी रेसिपी आहे। तुम्ही एकदा करून बघा, मुलांना फार आवडेल, घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल। गाजर आपल्यासाठी खूप चांगलं असतं, आपल्या हे तब्येतीसाठी। आपण कच्चं गाजर खाल्लं तरी चालतं। गाजराचा हलवा किंवा गाजराची खीर सलादमध्ये पण आपण खाऊ शकतो। जितके खाता येतील तितके गाजर खायचे आपल्याला गाजराच्या सीझनमध्ये। आता ही खीर आपली पूर्णपणे तयार झाली। मी एका बाउलमध्ये काढून घेते आता। गाजराची खीर खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। खूप सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन छान रेसिपीमध्ये। धन्यवाद।